सोडला, रामदासाने जिजाऊ माताला धन्यता दिली नसती आणि जगद्गुरु असणारे छत्रपती शिवरायांचं गुणगान गायलं नसतं, तुम्ही त्यांचा अभंग घेतला नसता महाराज. कल्पना करा. ते बामण वेगळे आणि हे बामणाचे दोन वर्ग आहे, बामण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. काय म्हटलं मी? बामण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. मग ब्राह्मण कोणाला म्हणावं आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं? अरे जो जाई संताशी शरणा तो जाणावा ब्राह्मण, तयाचे घेता दर्शन चुकेल जन्म मरण. जो वार करायला मानतो, जो पंढरपूरची वारी करतो, जो साधू संतचे पाय पडतो तो ब्राह्मण, आणि जे कोणाच्याच पाय पडत नाही तो ब्राह्मण. कार्यक्रमाच्या अगोदर दोन शब्द महत्वाचे सांगायचे म्हणजे असे, माझ्याच जिल्ह्यामध्ये जेथे मी राहतो संभाजीनगर जिल्हा, आणि खूप दिवसाच्या नंतर हे जय भवानी नगरच्या लोकांना माझी आठवण झाली. बहुत दिनों के बाद आई साजन तेरी याद. देवाची शपथ मी संभाजीनगर मध्ये कीर्तन करत नाही, पण शिवप्रेमी छत्रपती शिवरायांची प्रेमी मंडळी, कारण 3 दिवसापासून सारखे फोन येतो, बाबा कसंही करा पण आम्हाला तारीख द्या. त्या ठिकाणी इथे असं वळवळ झालेली, बाहेरचे घुसखोर लोक आले आणि त्यांनी स्थानिक कीर्तनकारला हाकलून दिलं. मग लक्षात ठेवा, आमचे तरुण तडफदार युवा कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाने, आणि त्यांनीही मला फोन केला, बाबा कसंही करा, दुसऱ्याकडे तारीख देऊ नका पण आमच्या या ठिकाणी द्या, कारण जिथं पिकत तिथं इकत नसतं त्याची किंमत मोठ्याला असते महाराज. कल्पना करा. आणि शिवाजी महाराजचा मी फार मोठा भक्त आहे. आनंद वाटला. जन्मोत्सव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जगद्गुरु तुकोबारांचं गाथा त्या ठिकाणी बीज, जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र आपण जे ऐकतात महाराज, हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मला वाटतं 10, 15, 20, 25 लोक कीर्तन ऐकायला आले असतील. काही पाहायला आले, काही ऐकायला आले, काही म्हणे लई दिवसापासून नाही पाहिलं, लांबून लांबून का असत नाही पण बघा, है की नाही? कीर्तनाची आई शिकत अशी, पण मुसलमान कसा आहे लांबून तरी पहा. पण मी पांडुरंगाची शपथ, मी मुसलमान नाही. तुमचा गैरसमज दूर करा. मुसलमान कधी कीर्तन करत नाही. ज्याने कीर्तन करतो, जो कीर्तन करतो तो मुसलमान होऊ शकत नाही. मुसलमान कोण? ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही, ज्याला गोपीचंदनाचा टिळा नाही, जो पंढरपूरचा वारकरी नाही, त्याला जातीवंत मुसलमान. याच्यातले बिनमाळकरी असले मला काय घेणं देणं नाही महाराज. कल्पना. आणि जर तुम्हाला अभिमानाचा असेल शिवाजी महाराज जय भवानी भरपूर प्यावानी, छत्रपती शिवरायांचा तुम्ही गौरव करता महाराज, प्रदर्शन नको. कल्पना करा, शिवाजी महाराज सारखा राजा या जगामध्ये कोणचा होणार नाही. अरे इस दुनिया में बढ़कर अरे खुदा का कोई खुदा नहीं. हमारे हजारों राजे पैदा हो गए लेकिन शिवाजी महाराज श्री का कोई हुआ. अरे महाराष्ट्र में शिवजी न होता तुम्हारा आवाज, ये महाराष्ट्र में शिवजी न होता तुम्हारा आवाज, तो हम सब हिंदू को पढ़ना पड़ती नमाज. अरे काशी की कला न हो तो मथुरे में मस्जिद होती थी, और एक शिवाजी में होता तो ये सबकी सुनता होती थी. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जन्माला नसताना जिजाऊ, आमच्या माता भगिनीच्या कपाळाचं राहिलं नसतं कुंकू. हे जय जिजाऊ जय शिवाजी महाराज. हा बेबी फार मोठा शिवचरित्रकार आहे. माझ्याकडून काही काही महाराज लोक अभंग लिहून घेतात महाराज.
राजकारण खोपोलीला झालं महाराज. आमदारानं ठेवलं तो शिवसेनेचा आमदार होता. त्यांनी कीर्तन ठेवलं माझं. तिथं एक शरीफ नावाचा मौलाना होता. त्यांनी माझं कीर्तन ऐकलं. बोले बाबा जी अब तो शिवाजी महाराज की बहुत अच्छी बात करते हैं, लेकिन एक तुम्हारी गलत फैमिली है. तुमने शिवाजी को भगवान बना दिया. शिवाजी महाराज महापुरुष है, राजा है, वो भगवान थोड़ी हो सकता है. तुम्हें डायरेक्ट बोले भगवान शंकर का अवतार है. ये कहा लिखा है? वो इंसान है जो माँ के पेट में से पैदा होता उसको महापुरुष कहो, और जो माँ नहीं बाप नहीं उसको खुदा मानो. हम नहीं मानते शिवाजी महाराज को. नको मानो बाबा, तुझे मानणार थोडी. नाही मानते बोले, नको मानो. मग मी त्याच्या भाषेत उत्तर दिलं. हो काय म्हटलं मी? हो, अरे हिंदू धर्म तो पवित्र है, अधर्म इंसान क्या जाने. जो हिंदुस्तान की औलाद नहीं वो छत्रपति को क्या माने. अरे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माची महती कळाली नसती महाराज. अरे शिवाजी महाराजचे फोटो हिंदू तो सोडा, पण मुसलमानाचे देखील घरामध्ये पाहिजे असा इमानदार राजा या महाराष्ट्रामध्ये लाभणार नाही महाराज. काय तुम्हाला सांगावं. हो, अरे छत्रपती शिवाजी महाराज. हो, अरे छत्रपती शिवाजी महाराज. अरे हिंदूची जान आहे, महाराष्ट्र भूमी भारताची शान आहे. 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 याचा जन्माने संत साधू मोठी धन्य आमची महाराष्ट्र भूमी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुवडा. अरे धन्य जिजाऊचे खुशी वीर जन्मले छत्रपती. केले धर्माचे रक्षणा नित्य संताचे पूजन. सत्यसाठी प्राण दिले अरे भगवे निशान लाविले. केले धर्माचे रक्षणा नित्य संताचे पूजन. ऐसा पुत्र पोटी व्हावा, ऐसा पुत्र पोटी व्हावा. अरे समर्थ मने करी सेवा. केले धर्माचे रक्षणा नित्य संताचे पूजन. ठाला नित्य संताची पूजन. मंडळी प्राप्त प्रसंगी प्राप्त काली ह्या मंगलमयी वातावरणामध्ये भगवान परमात्माच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग एक आगळे वेगळे संत महाराज
जगद्गुरु तुकोबारांच्या काळातील समकालीन संत की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाला ज्याने राजनीती सांगितली, एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेले जगद्गुरु असं जिजाबा आईसाहेबांचं वर्णन करणारे आणि छत्रपती महाराजांचा गौरव करणारे असे महान भगवत भक्त सज्जनगड निवासी श्री संत रामदास महाराज यांचा 4 चरणाचा अति महत्वाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. बऱ्याच टाळकराच्या पाठात नसलेला, तुकोबाराच्या गात्यातही नसलेला. तू म्हणतात ताजातून बाबा हा जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यातला नाही, पाठातला नाही, तुमच्या माथ्यातला आहे का? अशातला आहे भागणे महाराज. रामदास स्वामीनं या जगामध्ये 3 ग्रंथ लिहिले महाराज, कारण त्यांचं आजोळ आणि माझं गाव एकच आहे. कल्पना करा. काही लोक मध्ये तुकोबारांचा अभंग नाही घेतला, काही कीर्तनकारनं माझ्यावरती बहिष्कार आणला, त्या बामणाचा अभंग कशाला घेतला? तुमच्या मराठ्याला तर जन्माल्यापासून म्हसर वाट्यात जाईपर्यंत बामण लागतो. बामणाशिवाय तुमचा विधीच होऊ शकत नाही महाराज.